पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीमध्ये कर्तव्य भवनाचं करणार उद्घाटन. विविध मंत्रालय आणि विभागांना एकत्र आणत कार्यक्षमता आणि सहकार्याला मिळणार चालना. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस फर्डिनांड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट. फिलिपिन्स हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा महत्त्वाचा भागीदार. राष्ट्रपती. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा. संरक्षण, डिजिटल सहकार्य आणि सागरी सहकार्याबद्दल सहमती. दोन्ही देशांदरम्यान 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. दोन्ही देश परस्परांना मोफत व्हिसा सेवा देणार, तसंच संबंधांना राजनैतिक दर्जा देण्याचीही पंतप्रधानांची घोषणा. लष्करी दलांसाठी 67,000 कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक खरेदींच्या प्रस्तावाला संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी. लष्कराला मिळणार मोठं बळ. राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंजुरी. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार. ओबीसीसाठी सोडत पद्धतीनं प्रभागातून आरक्षण काढलं जाईल. राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती. मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचं वैभव. राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कारांनी भीमराव पांचाळे, महेश मांजरेकर, काजोल, अनुपम खेर यांच्यासह मान्यवरांचा सन्मान. महावारसा पुरस्कार विशाल शर्मा यांना प्रदान. आणि उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. 130 जणांची सुटका.